आज आपण पाहणार आहोत गावाकडची झणझणीत आंबट तिखट दही मिरची। ना फार वेळ ना फार साहित्य, चपाती भाकरी सोबत अफलातून लागते। फक्त काही सोप्या साहित्यामध्ये बनवलेली ही मिरचीची भाजी चवीला एकदम भन्नाट लागते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपल्याला दही मिरची बनवण्यासाठी लागणार आहे मिरची। तर इथे मी पाव किलो ही अशी फिकट हिरव्या रंगाची मिरची येते ती घेतली आहे। ही मिरची तिखटीला जरा कमी असते। ही मिरची मी धुवून पुसून घेतली आहे। मिरचीवर काही कीटकनाशक मारलेले असतात, त्यामुळे मिरची धुणे फार गरजेचे आहेत। मिरची आणल्यावर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि पुसून घ्या। आणि मिरचीचे देठा सहित मी कट करून घेत आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तर या पद्धतीने आपण ही सगळी मिरची कट करून घेऊया। तर मी इथे सगळी मिरची कट करून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये मीठ घालूया। इथे मी अर्धा छोटा चम्मच मीठ घातला आहे। मिरचीला हात न लावता या पद्धतीने मिक्स करून घेऊया। मिरची तिखट आहे, तुम्ही डायरेक्ट हात घातलं तर हाताची आग होऊ शकते, त्यामुळे या पद्धतीने मिरचीला मीठ लावून घ्या। गॅसवर एक भांडं ठेवलं आहे। या भांड्यामध्ये 2 छोटी पळी तेल घालूया। तेल गरम झालं की मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरा घालूया। जिरा फुलला की कढीपत्ता घालूया। कढीपत्ता तडतडला की यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या घातल्या आहेत। फोडणी छान तडतडली की यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद घालूया। थोडं धना पावडर घालूया आणि आपण मीठ लावलेली मिरची ती घालूया आणि काही सेकंद परतून घेऊया। काही सेकंद मिरची परतून झाली की यामध्ये थोडं पाणी घालूया। तर इथे मी अर्धा ग्लासभर पाणी घेतलं आहे। अर्धा ग्लास पूर्ण पाणी मी या मिरचीमध्ये घातलं आहे आणि या पाण्यामध्ये छान मिरची शिजवून घेऊया। तर 2 मिनिटात ही मिरची शिजते। ही अशी उकळी आली पाण्याला की यामध्ये अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातले आहे। मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनिटं आणखी शिजवून घेऊया। तर 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता, बघा मिरची छान शिजली आहे। आता यामध्ये आपण दही घालणार आहोत। दहीमुळे छान आंबट तिखट अशी आपल्या मिरचीला चव येते। तरी मी इथे 2 चमचाभर दही घातली आहे आणि दही घालून आणखी काही सेकंद ही मिरची शिजवून घेऊया। मीठ आपण यामध्ये अगोदरच घातलं आहे, त्यामुळे आता मीठ घालायची आवश्यकता नाही। तर तुम्ही पाहू शकता, बघा किती छान मिरचीला तेल सुटलं आहे आणि दहीमुळे मिरचीची टेस्ट आणखीनच वाढते। तर इथे आपली दही मिरची तयार आहे। ही मिरची तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते। तुम्ही ही मिरची एकदा नक्की ट्राय करा। चला तर सर्व करूया। तर पहा छान ना, आणि या मिरचीची टेस्ट अफलातून लागते। नुसती वरण भात लावलं आणि ही अशी मिरची बनवली ना, तर भाजीची पण आवश्यकता लागत नाही, एवढी स्वादिष्ट ही मिरची लागते। तुम्ही ही मिरची नक्की ट्राय करा आणि कशी झाली तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।